नमस्कार, मी विशाल परदेशी आणि आता या क्षणाला मी आहे वर्धा लोकसभा मतदारसंघात इथला मूड जाणून घेण्यासाठी मूड महाराष्ट्राच्या या कार्यक्रमात. म्हणजे आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि हे आरोप प्रत्यारोप होत असताना आपण मराठीत म्हणतो ना, मिरची झोमते बो तिखट झोमते, होय की नाही? होय की नाही काका? हा, एकीकडे आपण बघतोय रामदास तडस आहेत, दुसरीकडे अमर काळे आहेत, होय की नाही? आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. म्हणजे माझा प्रश्न तोच आहे, मिरची कोणाला लागते बुवा? गिऱ्हाईकाला. गिऱ्हाईकाला? म्हणजे त्यांना लागतच नाही मिरची? काकाला हुशार, स्पष्ट बोलत नाही. आम्हाला ना असं जिलेबी सारखं गोल गोल फिरू नका, म्हणजे आम्हाला फिरवू नका. विदर्भातले लोक सांगतात फिरवलं तर मग आम्ही मतदान करताना तुम्हाला फिरवू आणि मग फिरू फिरू घरी बसू असं देखील म्हणू शकतात ते. विदर्भातल्या लोकांचं काही सांगता येत नाही बा. हे जो विजयी होईल तो होईल, जिलेबी खाईल तो खाईल, पण आपण त्याच्यापूर्वी चखून घेऊयात. बाजारपेठेतली सकाळी सकाळी अशा पद्धतीची गरमागरम मस्त पाकात बुडवलेली जिलेबी खाण्यात एक वेगळीच मजा आहे. अपना तो मूड बन गया बाबा ये मीठा खाके. काय मूड आहे काका? मूडचे प्रश्न नाही, आमचे फ्लडमध्ये जर तुम्ही मायक्रोस्कोप पाहिला त्याच्यामध्ये 50 दिसत. वा, क्या बात आहे. ते म्हणतात ब्लड चेक करा आमचं, आणि जर मायक्रोस्कोपनी जर पाहिलं तर 50 दिसेल. म्हणजे काँग्रेसचे काही परंपरागत मतदार देखील सापडतात. तुम्हाला काय वाटतं की इथला सध्या निवडणुकीचा मूड काय? रामदास तडस साहेब होते. बरोबर, हायट्रिक करतील असं तुमचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं? हो नाही का अमर काळे का नाही? नाही, आता त्याचा तो वर्धेचा काही त्याचं कामच नाही ना. होय ना. त्याच्यामुळे बरं, रामदास तडसांनी केलंय का? हा, मॅक्झिमम काम केलं. होय का? बरं, तुम्हाला काय वाटतं समस्या सुटल्या सगळ्या? सुटतील वेळा, काही सुटल्या काही सुटायच्या. काय किती वर्ष वाट बघायची काका? नाही तर वाटाय बघायला लागेल ना एकदम काम. काकांची तयारी व संयम आहे काकांमध्ये, वाट बघण्याची तयारी आहे. चला आणखीन काही लोकांशी बोलूयात आपण. इथे काय सध्या वार आहे इथे? कोणाचा मूड दिसतो? कोण निवडून येईल? बोलण्याच्या अगोदरच काकुडी असून दिलं. बरं सांगा सांगा काय 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 काय. हा, जो तुमचा विचार तर माझा विचार आहे. चाय पे चर्चा चल रही है. चाय पे चर्चा होत असताना वेगवेगळ्या घोषणा देखील केल्या जात आहेत. काय वाटतं वर्धा लोकसभा मतदारसंघात कोणाचं वार आहे? बीजेपी. आणखीन काही जुनी माणसं आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू. काय वाटतं वर्ध्यात काय मूड आहे? सध्या आता मोदीची लहर दिसते. होय ना. कोण निवडून येईल वर्ध्यात? वर्धास मोदीच्या नावावर तडस येऊ शकते. हा दादा, इलेक्शनचं तापमान वाढले का? इलेक्शन बद्दल तर आम्ही बोलू शकत नाही सर. का? आता तडस साहेबांनी काहीच नाही केलं. हा, काहीच नाही केलं. आता वर्धेचा पूलच नाही केला तर कोण कोण काय वार आहे? काय मूड आहे? अमर काळे. अमर काळे येणार. हे एक भेटलं आपल्याला सांगणार आहे की अमर काळे येणार म्हणून. तुम्ही वोटर आहात, तुम्ही पुढे आलं पाहिजे आहे की नाही? बोललं पाहिजे की नाही? हा, काय झाली का कामं? खासदार साहेबांनी जी आश्वासनं दिली होती ती झाली का कामं? काही झाली ना साहेब काही. हो ना. काही झाली. बाकीची होईल ना समोर. काय वार आहे? काय मूड आहे? बीजेपी येईल असं वाटतं बा. हा का? हो. असं हे सगळं वर्धा मार्केट. आणि इथून आपण जाऊयात नेहमीप्रमाणे आपल्या चौकटीत आणि जाणून घेऊयात एकीकडे सत्ताधारी, एकीकडे विरोधक, एकीकडे इतरही पक्ष काय म्हणतात, काय मूड त्यांच्या बोलण्यातनं पुढे येतोय. दिलेली आश्वासनं, त्यातली कामं पूर्ण झाली का, यावर देखील त्यांच्याशी बोलू आणि जाणून घेऊयात वर्ध्यातला मूड महाराष्ट्राचा या कार्यक्रमात. कोणत्या अधिकाराने तुम्ही आमच्याकडे मतं मागायला येत आहे? यांच्या सूतगिरण्या होत्या, यांचे कॉलेजेस होते, यांचे साखर कारखाने होते, हे सगळे बंद झाले. त्याचे उत्तर यांनी एक बिल दुप्पट टिप्पट केला, त्याच्यावर सूतगिरण्या बंद पडल्या. आमच्या शेतकऱ्याचे भाव दुप्पट केले का मला एवढं सांगा. 65 वर्षामध्ये काँग्रेस सरकारला का करता नाही आलं? घोषणा देऊन प्रश्न सुटणार नाही ना. असं कसं म्हटलं तुम्ही? युवकांना कमजोर समजताचे. तुम्ही ज्या युवकाचा हवाला दिला तो युवक प्रश्न मांडतोय तुमच्यासमोर. ऐका ऐका, कास्तकारासाठी काय केलं? फक्त आश्वासन.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून वर्ध्याला ओळखलं जातं आणि वर्ध्यातलं राजकीय गणित जर आपण लक्षात घेतलं तर इतिहासात थोडं डोकावलं तर काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून वर्धा लोकसभा मतदारसंघाला ओळखलं जायचं. पण गेल्या 2014-2019 2 टर्म इथे भाजपचे खासदार आहेत रामदास तडस आणि त्यांना कडवी लढत देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं त्यांच्या समोर उतरलेले आहेत ते अमर काळे. आता बघूयात यंदा या लढतीत नेमकं जनतेचा कौल कोणाच्या बाजूने जातोय. पण विधानसभा क्षेत्र याचं गणित जर लक्षात घेतलं तर 6 विधानसभा क्षेत्रामध्ये 4 हे भाजपचे आमदार आहेत, 1 काँग्रेसचा आहे, 1 स्वाभिमानी पक्षाचा आमदार आहे. त्याच्यामुळे पाहूयात नेमकं काय घडतंय. सुरुवात आमदार या ठिकाणी आहेत, खासदार या ठिकाणी आहेत. अशावेळी या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गणितात खासदारांनी गेल्या टर्ममध्ये जी आश्वासनं दिलेली होती ती पूर्ण झाली का, म्हणजे रामदास तडस यांनी दिलेली आश्वासनं जी होती ती पूर्ण झाली का, या प्रश्नाने मी सुरुवात करतोय. चला पहिले जातोय मी विरोधी पक्षाकडे. हा, मला या सरकारला विचारायचं आहे की या 10 वर्षामध्ये वर्धेत एक तरी कारखाना आला का, एक तरी कारखाना आला का. बॉम्बे सारख्या IIT मध्ये 33% जागा रिक्त आहेत, 33% लोकांना नोकऱ्या नाही मिळाल्या आहेत. हे तुम्ही रोजगार 2 कोटी रोजगार देणार होते, हे तुमचा रोजगार देण्याचा रेशिओ आहेत का. तुम्ही म्हणले होते की आमचं उत्पन्न दुप्पट करणार आहे, पण तुम्ही आमची शेतीच चौपट करून ठेवली. म्हणून मुख्यतः या देशातला, संपूर्ण देशातला शेतकरी आज तुम्हाला प्रश्न विचारतोय की कोणत्या अधिकाराने तुम्ही आमच्याकडे मतं मागायला येत आहेत. अरे बेरोजगारीचा मुद्दा तुम्ही आता 10 वर्षामध्ये काय केलं म्हणता. या मतदारसंघामध्ये अँटी इन्कमन्सी फॅक्टर आहे. 10 वर्ष इथले जे भाजपचे जे खासदार होते रामदासजी तडस, आता वर्धा जिल्ह्याची जर गोष्ट करतो म्हटलं फक्त 20 पोलीसच्या जागा आहे आणि 35,000 फॉर्म आल्या बेरोजगारांची. आज बेरोजगार समजा ग्रामसेवक म्हणून जर एखाद्या बेरोजगाराला समजा फॉर्म भरायचा त्याची किंमत 350 होती, ती आता 1000 रुपये झाली. एक साधा सावंगीचा पूल सुद्धा हा जिथला खासदार रनिंग खासदार तो बनू शकला नाही साधा पूल, तर बाकी नोकऱ्या दूरच राहिल्या. आता मगाची प्रवीण म्हणून सांगितलं 2 करोड रोजगार काहीच नाही. इथे फक्त लॉईडचा कारखाना जेव्हा खासदार होते वसंतरावजी साठे त्या काळामध्ये फक्त एक लॉईडचा कारखाना, त्यानंतर एकही कारखाना आला नाही. बरं, बेरोजगारीचा मुद्दा प्रामुख्याने या ठिकाणी आहे. MIDC जो मुद्दा आपल्याला पहिल्या शो मध्ये नागपूरपासून विदर्भात आपल्याला प्रामुख्याने जाणवतो, काल चंद्रपूरमध्ये देखील तोच मुद्दा उपस्थित झाला आणि इथे देखील प्रामुख्याने तोच होतोय. शेतकऱ्यांचे देखील प्रश्न, चला उत्तर घेऊयात. बरं, बेरोजगारीचा मुद्दा या लोकांनी मांडला आहे. नवीन कारखाना आला नाही, हा भाग कोणता आला नाही, पण जे काही कारखाने आहे त्याच्यात एक्सपान्शन झालं याची यांना माहिती नाही आहे. इथे युनिट मेटॅलिक्स म्हणून आहे, त्याच्यात जवळपास 1500 कोटीचं इन्व्हेस्टमेंट आता पुरा झाला आहे. इन्व्हेस्टमेंट आहे, त्यांनी रोजगार येणार आहे, त्यांनी रोजगार येणार आहे. इथे हिंगणीला इप्का नावाची कंपनी आली आहे. सिंधीला ड्रायपोर्ट आहे आणि हे असताना यांचे जे कारखाने होते, यांच्या सूतगिरण्या होत्या, यांचे कॉलेजेस होते, यांचे साखर कारखाने होते, हे सगळे बंद झाले. त्याचे उत्तर यांनी द्यावं. पहिले तर यांनी सांगावं की या शेतकऱ्यांची जी बँक, ज्यांचे लाखो शेतकऱ्यांचे हजारो कोटी रुपये आहेत, ती बँक कोणी हे केली. इथल्या सूतगिरण्या कोणी बंद पाडल्या, इथले यांचे शाळा, यांचे कॉलेजेस सगळं काही बंद आहे आणि सगळं काँग्रेसवाल्यांचं आहे. बरोबर, उत्तर घेतो. सहकारी कारखाने आणि सूतगिरण्या बंद करून यांनी जे पहिले त्यातले जे बेरोजगार झाले पहिले त्यांच्या चुली पेटवणं यांचं काम आहे. आणि त्याच्यात जे शेतकऱ्यांचे पैसे, ज्यांच्या मुलीचे लग्न झाले नाही, ज्यांच्या घरच्या तेरव्या आणल्या त्या बँकेमध्ये, तुमचं काय म्हणणं, बँक यांनी बंद पडले, सूतगिरण्या बंद पडल्या. पहिले उत्तर द्यावं, याचं उत्तर यांनी द्यावं. पहिले बँक का बंद केली या सरकारच्या आणि कोणाच्या काळात बंद झाली. उत्तर घेतो, येतो मी. हा, पहिला हा मुद्दा क्लिअर करू. बेरोजगारीचा त्यांनी ज्या कारखान्याचं नाव घेतलं, येतो ना. हा, जो कारखाना ते म्हणतायत की त्यामध्ये एक्सपान्शन झालं, त्या ठिकाणी अधिकाधिक रोजगार मिळणार आहे, तो नेमका कोणी सुरू केला. नरेंद्र मोदी साहेबांनी 1000 कोटीचं एक्सपान्शनचं पत्र घेतलं युनिटवाल्यांना. केलं का 1000 कोटीचं एक्सपान्शन. त्याचा कामगार असोसिएशनचे अध्यक्ष विचारत त्यांना 1000 कुठे एक्सपान्शन केलं, काहीच एक्सपान्शन नाही. काँग्रेसच्या वेळेत एक्सपान्शन होतं, तेच एक्सपान्शन आहे. मी वर्धा MIDC अध्यक्ष आहे. या 10 वर्षामध्ये 23 लोकांनी फक्त PSI 2023च्या स्कीम मध्ये फायदा घेतला, फक्त 39 लोकांनी. बरोबर, ऐका. हे जे एक्सपान्शनच्या गोष्टी करतात लॉईड्स कारखान्याच्या सर, त्या कारखान्यामध्ये जास्तीत जास्त बाहेरच्या जिल्ह्यातले लोक आहेत सर. वर्धा जिल्ह्यातले जे भूमिपत्र म्हणतो आपण 80%, हे वर्धा जिल्ह्यातले लोकच नाही आहे सर, बाहेर स्टेटचे लोक आहेत. तुम्हाला तुमच्याकडे मला सांगा,
यांनी जो प्रश्न ऐका ना, यांनी जो प्रश्न उपस्थित केला, शेतकऱ्यांच्या बँका कोणी बंद पाडल्या, सुधारण्या कोणी बंद पाडल्या, याला जबाबदार कोण? आता मॉडर्नायझेशन आहे, यांचं सरकार असल्यामुळे मॉडर्नायझेशनला पैसे देत नाही. हे यांनी इलेक्ट्रिक बिल दुप्पट तिप्पट केला, त्याच्यामुळे सूतगिरण्या बंद पडल्या. यांनी जर मॉडर्नायझेशन पैसे दिले, ते सूतगिरणी डायरेक्टर आहे सूतगिरणी डायरेक्टर. बरोबर, मी शेतकऱ्याचा प्रश्न घेतो. थेट शेतकऱ्याचं काय म्हणत? आमच्या शेतकऱ्याचे काय केलं तुम्ही? प्रश्न आमच्या शेतकऱ्याचे भाव दुप्पट केले का मालाचे? तुम्ही एवढं सांगा, केले का? 4,000 सोयाबीन विकून राहिलो आम्ही. 2,000 13,000 रुपये भाव होते. तुम्ही बोला. 2013 मध्ये 2014 मध्ये 13,000 रुपये क्विंटल कापूस विकला आम्ही. 6,000 5,000 कापूस विकून राहिलो आम्ही. हे काय सांगून राहिले? काय शेतकऱ्यांना हमी भाव, त्याचबरोबर शेतीपूरक धोरण म्हणजे कृषीपूरक धोरण आणि त्याचबरोबर पाण्याची समस्या. मला काय म्हणायचं आहे, पहिला कृषीचा जो त्यांनी प्रश्न विचारला, याच्यामध्ये 68 वर्षामध्ये 55,000 टनचं एमएसपी दिला. आम्ही 10 वर्षात 75,000 टनाचा एमएसपी दिलेला आहे. दुसरी गोष्ट यांना फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे की शेतकऱ्यांसाठी जे जलयुक्त शिवार योजना या महाराष्ट्रात आणली होती, वर्धा जिल्ह्यात अनेक योजना त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी होत होत्या, या योजना बंद कोणी पाडली? 2013 मध्ये कापसाला 13,000 भाव नव्हता, त्यांचं वर्ष चुकलं. येऊन आपण त्यांना विचारू. किती दिवस होता भाव? म्हणा भाव किती दिवस होता? 2013 मध्ये भाव केव्हा होता म्हणा? किसान सन्मान निधी या देशामध्ये कोणी सुरू केली? 65 वर्षामध्ये काँग्रेस सरकारला का करता नाही आलं? का नाही करता आलं? त्यानंतर 6,000 रुपये केंद्राने दिले, 6,000 रुपये राज्याने दिले. यांना जर एवढा शेतकऱ्याचा कळवळा आहे, उद्धव ठाकरेंनी का नाही सुरू केला किसान सन्मान निधी? तुम्ही हे फजूल गोष्टी करू नका. जलयुक्त शिवार असो, तुमचे 6,000 सन्मान निधीचे असो, आम्हाला कोणतेच नको. तुम्ही आमच्या भावाबद्दल बोलले होते, त्या भावाबद्दल बोला. तुम्ही आमच्या लागतीला कमी करण्याबाबत बोलले होते, ते बोला. आमचं जे नुकसान होतं त्याच्या भरपाईसाठी तुम्ही बोलले होते, ते बोला. तुम्ही शेतकऱ्यांसाठी योग्य धोरण राबवणार होते, ते बोला. 2022 माझा पहिला प्रश्न असा आहे, तडस साहेबांनी त्यांच्या 2 टर्म मध्ये इथं MIDC वाढवण्याच्या संदर्भात काय केलं? नक्की मी तुम्हाला सांगतो, भरपूर विकास कामे तडस साहेबांनी केली. यांच्या काळामध्ये एक नॅशनल, या ठिकाणी एक फक्त नॅशनल हायवे होता. या ठिकाणी आज 16 नॅशनल हायवे झालेले आहे. त्याच्यानंतर सिंधीचा ड्रायपोर्ट हा नितीन गडकरी साहेबांनी डबल पैसे दिले शेतकऱ्यांना. यांनी तर 15,000 शेतकऱ्याच्या जमिनी खाल्ल्या. गडकरी साहेबांनी 6 लाख रुपये एकर शेतकऱ्यांना जमिनीचे पैसे दिले. मागण्या यांनी काही खोटं आहे म्हणून शेतकऱ्याच्या नावाने ओरडतात ना, शेतकऱ्यांच्या नावाने जर ओरडला. निम्न वर्धा प्रकल्प पूर्ण फेल ठरला, काँग्रेसच्या काळात झाला. कांदेगावला रस्ता प्रकल्प रोवण्यात आला. सिंचनाची व्यवस्था 0% आहे. लोकांना 18,000 रुपये हेक्टरनी पैसे भेटले, हे काँग्रेसच्या काळात. कुठल्याही गोष्टी प्रॅक्टिकली पाहिजे, कागदावर नाही झाला. अशा लोकांनी अग्रीमेंट केलं ज्याची 5 लाखाची ऐपत नाही, त्यांनी 100 कोटीचे अग्रीमेंट केलं. शक्य आहे का साहेब? तो उभा करू शकत नाही. नाही उभा. त्यांनी एक्सपान्शन, मी अध्यक्ष आहे. 100 कोटी आमचा प्रश्न असा जो आहे, जो उमेदवार आहेत केला, तो उमेदवार आमच्या महाविकास आघाडीचा आहे. तो कोणत्या पक्षाचा असो तो आम्हाला मान्य आहे. बरं ठीक आहे, याच्यावर उत्तर मी पुढल्या मुद्द्यावर जातोय. काय युवकांना कमजोर समजता का तुम्ही? उद्योजकांना कमजोर समजता? 100 कोटीची इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही? कसं खोटं बोलता तुम्ही? असं कसं म्हटलं तुम्ही? युवकांना कमजोर समजता? ते युवकांची मानसिकता खालावता हे लोक. 100 कोटीची मोठा ग्रुप 500 कोटी टाकत आहे. कॉटनचा जे कल्चर आहे, या ठिकाणी संपूर्ण कॉटनचा एक बेल्ट तयार होतोय आणि त्या माध्यमातून जवळजवळ आज 5,000 लोकांना रोजगार मिळालेला आहे. बरं ठीक आहे. खासदार म्हटलं तर बेसिक जिल्ह्याच्या बेसिक ऐका ना. खासदाराचं महत्वाचं काम असते फक्त रोड, नाल्या आणि इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं, हे काही खासदाराचं काम नसते. बेसिकली कायदा आणि सुरक्षेचं काम ह्या खासदारानं करावं. गेल्या 10 वर्षामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या, का केल्या, याची कारणदिशा कुठली न करता एकही प्रश्न विद्यमान खासदारांनी ऐका ना, घोषणा देऊन प्रश्न सुटणार नाही ना. दोन्हीकडनं घोषणा देऊ नका.
तुम्ही ज्या युवकाचा हवाला दिला तो युवक प्रश्न मांडतोय तुमच्यासमोर. ऐका ऐका. गेल्या 10 वर्षामध्ये विद्यमान खासदारांनी वर्धा जिल्ह्यामध्ये झालेल्या शेतकऱ्यासंदर्भात एक प्रश्न विचारला का? त्या संदर्भात कोणीतरी काळजीपूर्वक काम केलं का? युवक मरत आहे. रोज पेपरामध्ये बातमी येते का एक कास्तकारी नौजवाननं आत्महत्या केली. त्याचं उत्तर आहे का? अगर तुम्ही ना कास्तकारासाठी काय केलं फक्त आश्वासन. युवकांच्या संदर्भात ते बोलले. युवक म्हणतात उद्योग वाढत नाही, हे करत नाही. ते म्हणतात का अंडर इस्टिमेट करतात युवकांना, की 100 कोटी लावायची ऐपत नाही आहे. असं जर हे लोक बोलत असेल यांनी प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे का तुम्ही आमच्या लोकांची ऐपत कशी काय काढत आहे. त्यांनी म्हटलेलं आहे शिक्षणासाठी सरकार करोडो रुपये खर्च करत आहे, पण आपण शिक्षणासाठी करोडो रुपये खर्च करत असताना प्रायव्हेट शिक्षण देण्याची आवश्यकता आहे का? आपण प्रायव्हेट शिक्षण देतो सरकार. मला याला प्रामाणिकपणे म्हणायचं आहे का कंत्राटी भरती यांनी पूर्णपणे चालू केली आहे. या कंत्राटी भरतीला आमचा पूर्णपणे विरोध आहे. महिलांचे प्रश्न आज 10 वर्ष झाले रामदास तडस साहेब इथे सत्तेवर आहे. त्यांच्या सुनेचा प्रश्न ते स्वतःच्या सुनेला नाही देऊ शकत नाही तर ते इतर महिलांना काय न्याय देईल? मला सांगा, या विषयावर बोला म्हणा त्यांना. मी ब्रेक घेणार आहे पण याचं उत्तर घेतो. माझा यांना एक प्रश्न आहे. हे जर म्हणतात की आम्ही उद्योगधंदे आणले, आम्ही या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपस्थित केल्या, यांच्या काळामध्ये यांची बँक का बंद झाली, शाळा बंद का झाल्या, कॉलेजेस बंद का झाले, सूतगिरणी का बंद झाल्या, याचा प्रश्नाचं उत्तर यांच्याकडे आहे का? आणि सगळं यांनी खाळून मोकळे झाले. काँग्रेस राष्ट्रवादी उत्तर घेतो. आणखीन काही मुद्दे आहेत मला खरं तर हेही या ठिकाणी आवर्जून विचारायचं की या मतदारसंघात कुणबी आणि तेली मतदार वर्गाचं प्राबल्य मोठ्या प्रमाणे, त्याचा परिणाम या निवडणुकीवर काय दिसून येऊ शकतो. येतो मी तुमच्याकडे येतो. त्यांच्या प्रश्नाचं उत्तर घेतो. पण वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.